नमस्कार, मी संजय ठाकरे, गणित शिक्षक, जनता विद्यालय धाबा, कोंडाया महाराज, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. पायथागोरस थेरममध्ये लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, इन ए राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्युअस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. आणि म्हणून या ठिकाणी फक्त एवढंच लक्षात ठेवा की जसं या ठिकाणी मी घेतलेलं आहे बघा, हा ट्रायंगल काढला आहे पी क्यू आर, आणि म्हणून या ठिकाणी हायपोटेन्युअस जो आहे पी आर याचं स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साईड जे आहे पी क्यू स्क्वेअर आणि प्लस क्यू आर स्क्वेअर. मग पी व्हर्टेक्सच्या समोर स्मॉल पी घेतला, क्यूच्या समोरची साईड स्मॉल क्यू आणि आरच्या समोरची स्मॉल आर घेतलं, तर या ठिकाणी त्यानुसार काय होईल, क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. त्याचा कॉन्व्हर्स पण लक्षात ठेवायचा आहे. एखाद्या ट्रायंगलमध्ये असं जर होत असेल तर तो राईट अँगल ट्रायंगल असतो, तेवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एक प्रॉपर्टी आहे बघा, त्याच्यानंतर हे ट्रिपलेट आहे, ठीक आहे. तर पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आता सांगितल्याप्रमाणे जर या ठिकाणी थ्री साईड जर अशा प्रकारचं जर असेल, इथं दिलेलं आहे, तर जे लार्जेस्ट साईड आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या जो दोन साईडच्या स्क्वेअरची सम जर असेल, तर अशा प्रकारे ते पायथागोरियन ट्रिपलेट येत असते. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ते त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत त्याचा प्रूफ पण या ठिकाणी एक फॉर्म्युला पण दिलेला आहे की पायथागोरियन ट्रिपलेट कोणत्या प्रकारचं असते. इफ ए बी सी आर नॅचरल नंबर्स अँड ए ग्रेटर दॅन बी, देन या ठिकाणी फर्स्ट नंबर होईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, सेकंड नंबर होईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि थर्ड नंबर ट्वाईस ए बी, असा एक फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत, एवढं शार्टमध्ये लक्षात ठेवायचं आहे, प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल 9th मध्ये आपण बघितलेला आहे. आणि तो या ठिकाणी प्रॉपर्टी आहे, इफ ए acute angles of a right angle triangle are 30 degree and 60 degree, then the side opposite 30 degree angle is half of the hypotenuse and the side opposite to the 60 degree angle is √3/2 times the hypotenuse. एवढं लक्षात ठेवायचं आहे. शार्टमध्ये मी या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. ही सेकंड प्रॉपर्टी लिहिल्यानंतर हा जर ट्रायंगल या ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये जो ट्रायंगल काढला आहे तोच या ठिकाणी मी काढलेला आहे, एल एम एन, एम या ठिकाणी 90 डिग्रीचा आहे. अशा वेळेस 30 डिग्री जो अँगल आहे त्याची अपोजिट साईड जी एम एन आहे, एम इन इज इक्वल टू हाफ इंटू एल एन. एल एन मीन्स द हायपोटेन्युअस, हा हायपो आहे. अँड दिस एल एम दिस साईड मीन्स opposite to 60 degree, which is equal to √3/2 into hypotenuse means ln. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक प्रॉपर्टी आहे जी 9th मध्ये आपण अभ्यासली होती, ती प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90 ट्रायंगल. इफ द ॲक्यूट अँगल, या ठिकाणी इकडे टेक्स्टबुकमध्ये पण आहे दिलेलं आहे, ते टेक्स्टबुकमधलं तुम्हाला बघता येईल, टेक्स्टबुकमध्ये पण बघून घ्या. Property of 45, 45, 90 degree. If the acute angles of a right angle triangle are 45 and 45 degree, then each of the perpendicular side is 1 upon √2 times the hypotenuse. आणि त्यासाठी मी अशा प्रकारचा तो पण प्रॉपर्टीचा एक ट्रायंगल काढला जो टेक्स्टबुकमध्ये आहे, तोच या ठिकाणी घेतला आहे. प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90 degree triangle. If the acute angles of a right angle triangle are 45, 45, then each of the perpendicular side is 1/√2 times the hypotenuse. या ठिकाणी टेक्स्टबुक मध्ये जो घेतला आहे तो एक्स वाय झेड, या ठिकाणी एक्स अँगल जो आहे तो 90चा आहे, आणि हे उरलेले जे आहे रिमेनिंग 2 अँगल्स आर ऑफ 45 डिग्री 45 डिग्री. असं जर असेल तर या ठिकाणी 45, 45 आहे, म्हणजे हे अपोजिट साईड जे आहे कॉन्ग्रुएंट अँगलच्या अपोजिट मधले ते सुद्धा कॉन्ग्रुएंट साईड असतात. अँड हेन्स दिस एक्स वाय इज इक्वल टू एक्स झेड विच इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनियस वाय झेड. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा
आपल्याला नेक्स्ट थेरम बघायचा आहे. हा थेरम बघा, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रँगल. सिमिलॅरिटी आणि राईट अँगल ट्रँगल याच्यामध्ये काही रिलेशन आहे का बघू. या ठिकाणी हा राईट अँगल ट्रँगल घेतला आहे ABC. त्याच्यानंतर या ठिकाणी हा जो हायपोटेन्युअस आहे, या हायपोटेन्युअसवर या ठिकाणी एक अल्टिट्यूड काढली आहे. म्हणजे हा जो व्हर्टेक्स आहे B, जिथं 90चा अँगल आहे, तिथून जर परपेंडिक्युलर ड्रा केली आपण हायपोटेन्युअसवर, तर या ठिकाणी या ट्रँगलचे 2 पार्ट्स होते, एक 2 छोटे, आणि जो ओरिजिनल ट्रँगल ABC आहे, हे तीनही ट्रँगल्स एकमेकाला सिमिलर असते. अशा प्रकारचं या ठिकाणी प्रूफ दिलेला आहे. आणि म्हणून इथं थेरम लिहिलेला आहे, इन ए राईट अँगल ट्रँगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्युअस देन द 2 ट्रँगल्स फॉर्म आर सिमिलर टू original triangle and to each other. Now given, suppose this is a triangle ABC and this ABC angle is of 90 degree and segment BD, this altitude is perpendicular to hypotenuse AC. D dash C means point D is between point A and C. अशा प्रकारचं हे गिवन आहे. आणि नेक्स्ट पार्ट मीन्स टू प्रूव्ह, वे हॅव टू प्रूव्ह ट्रँगल ADB, दिस ट्रँगल सिमिलर टू ओरिजिनल ट्रँगल ABC. देन ट्रँगल BDC मीन्स दिस स्मॉल ट्रँगल BDC इज सिमिलर टू ओरिजिनल ट्रँगल ABC अँड ट्रँगल ADB मीन्स स्मॉल ट्रँगल इज सिमिलर टू ट्रँगल BDC मीन्स स्मॉल ट्रँगल. प्रूव्ह करायचं आहे. यासाठी प्रूफ इज गिवन. In triangle ADB means small triangle and original triangle ABC. In these two triangles, DAB is congruent to BAC, common angle असल्यामुळे. त्यानंतर angle ADB congruent to angle ABC, each of 90 degree, and hence angle असल्यामुळे these two triangles make triangle ADB similar to triangle ABC by AA test. Now in triangle BDC, हा छोटा ट्रँगल अँड ओरिजिनल ट्रँगल ABC, अँगल BCD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ACB, दीज आर कॉमन अँगल्स, अँड अँगल BDC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ABC इच ऑफ 90. इथेही अँगल घेतला, इथेही अँगल घेतला या दोन ट्रँगलमध्ये, आणि म्हणून अँगल टेस्ट मीन्स AA टेस्ट. बाय AA टेस्ट दिस ट्रँगल BDC इज सिमिलर टू ट्रँगल ABC. This is one proof and this is second. From 1 and 2 we can write triangle ADB is similar to triangle BDC from 1 and 2, and from 1 to 3 we can write triangle ADB similar to triangle BDC similar to triangle ABC. एवढं लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे तो थेरम लक्षात ठेवा. मी थोडं फास्ट घेतो कारण ते टेक्स्टबुकमध्येच लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे खूप एक्सप्लेन करायची गरज नाही. नाव इम्पॉर्टंट थेरम मीन्स थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन 9th मध्ये आपण बघितलं होतं. जॉमेट्रिक मीन हा वर्ड. इन ए राईट अँगल ट्रँगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्युअस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स is the geometric mean of the segments into which the hypotenuse is divided. हा इम्पॉर्टंट थेरम आहे आणि म्हणून तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मी शार्टमध्ये टेक्स्टबुकमध्ये जे डायग्राम काढली आहे तेच या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून तेवढं लक्षात ठेवायचं आहे. हा ट्रायंगल जो आहे PQR आणि PR हा हायपोटेन्युस आहे. याच्यावर जर हे अल्टिट्यूड काढलं तर हा जो अल्टिट्यूड आहे याचा स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्युसचे जे 2 पार्ट्समध्ये डिवाइड झाले आहे त्याचा प्रॉडक्ट असतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे. अँड हेन्स QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. आणि प्रॅक्टिस सेट 2.1 बघा. फर्स्ट या ठिकाणी दिलेलं आहे आयडेंटिफाय विथ रिजन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट्स. ट्रिपलेट आपल्याला ओळखायचं आहे. फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ, फिफ्थ आणि 6th असे 6 एक्झाम्पल दिलेलं आहे. या ठिकाणी त्याच्या साईड्स दिलेल्या आहे ट्रँगलच्या आणि त्याच्यावरून ओळखायचं आहे की पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही. हे 1 बाय 1 आपण याला सॉल्व करूया.
जसं या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी मी घेतो. फर्स्ट एक्झाम्पल बघा. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये हे आहे फर्स्ट एक्झाम्पल, ज्याच्या साईड्स आहेत 3, 4, 5 असे दिलेले आहे. बघू आपण त्या ट्रायंगलच्या साईड आहे तर तो पायथागोरन ट्रिपलेट आहे किंवा नाही. तर फर्स्ट एक्झाम्पल, इन धिस ट्रिपलेट 3, 5, 4 अशा प्रकारचे त्याच्या साईड्स आहे. तर आपल्याला बघायचं आहे स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर. आता या ठिकाणी 3, 5, 4 याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की ही जी 5 आहे ही लार्जेस्ट नंबर आहे आणि म्हणून त्याचा स्क्वेअर आपण घेऊ. मीन्स 5 स्क्वेअर करू विच इज इक्वल टू, याचा आन्सर येते 25. याला नंबर 1 दिला आहे मी. अँड नाऊ रिमेनिंग साईड्स त्याचे स्क्वेअरची आपण सम घेणार आहोत. मीन 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर करून बघू आपण. विच इज इक्वल टू 3 स्क्वेअर मीन्स 9 प्लस 4 स्क्वेअर मीन्स 16 विच इज इक्वल टू 25. याला सेकंड नंबर देऊ. आता फ्रॉम 1 and 2 आपल्या लक्षात येते की याचंही आन्सर 25 आहे, याचंही आन्सर 25 आहे. फ्रॉम 1 and 2 वी कॅन राईट 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. अँड हेन्स नाऊ वी कॅन राईट the square of the largest number is equal to the sum of the squares of the other two numbers, and hence we can write 3, 5, 4 is a Pythagorean triplet. सेकंड एक्झाम्पल आपण बघू शकतो या ठिकाणी. सेकंड एक्झाम्पल 9, 4, 9, 12 हे एक्झाम्पल आहे. त्याला सॉल्व करून बघू आपण. 4, 9, 12. In the triplet 4, 9, 12, now largest, take largest number means square. We can write here square of largest, square of largest number is equal to, which is largest number from 4, 9, 12. 12 means 12 square. 12 square is equal to 144. This is 1. And now take the sum of the squares of smallest means smaller. Here 4 square plus 9 square which is equal to 4 square means 16 plus 9 square means 81. Now adding we get 6 plus 1 means 7, 8 plus 1 means 9. This is second. Now from 1 and 2. From 1 and 2 this is 97 and this is 144 which are not equal. Hence we can write 12 square is not equal to 4 square plus 9 square. And hence we can write this means 4, 9, 12 is not a Pythagorean triplet. Now like this we can also find other triplets also. ते बाकीचे तुम्ही बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पलकडे वळणार आहोत. सेकंड एक्झाम्पल बघा या ठिकाणी. इन फिगर 2.17 अँगल MNP इज इक्वल टू 90 sec NQ परपेंडिक्युलर टू sec MP MQ इज इक्वल टू 9 QP इज इक्वल टू 4 फाइंड NQ अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे. असं जर दिलं तर आपल्या चटकन लक्षात आलं पाहिजे आपल्याला कोणता थेरम यूज करायचा आहे. नाव इन ट्रायंगल PMN सेगमेंट NQ इज परपेंडिक्युलर टू सेग MP असं जर हायपोटेन्यूसवर जर परपेंडिक्युलर ड्रा जर केला असेल तर त्याचं आपल्याला कोणता थेरम यूज करायचा आहे हे आपल्या डोक्यात यायला पाहिजे. मीन्स बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीनचा थेरम काय सांगतो की हा जो हायपोटेन्यूसवर या ठिकाणी जो अल्टिट्यूड आहे त्याचं स्क्वेअर घ्या. मीन्स NQ स्क्वेअर
इज इक्वल टू हायपोटेन्यूजचे 2 पार्ट झाले आहे, मीन्स एम क्यू त्याचं स्क्वेअर एम क्यू इंटू सेकंड पार्ट आहे पी क्यू, अशा प्रकारे. त्याच्यानंतर व्हॅल्यूज या ठिकाणी पुटअप करून द्यायचे आहे. बघा या ठिकाणी एन क्यूची व्हॅल्यू दिलेली नाही, तेच आपल्याला फाइंड करायची आहे. एम क्यूची व्हॅल्यू आहे 9 आणि इंटू पी क्यूची व्हॅल्यू दिलेली आहे 4, विच इज इक्वल टू 9 4 जा 36. एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 36 अँड हेन्स एन क्यू इज इक्वल टू 6. याला आपण काय केलं, टेकिंग स्क्वेअर रूट, याचं स्क्वेअर रूट काढलं, टेकिंग स्क्वेअर रूट, hence NQ is equal to 6. This is the answer. Similarly we can solve third example also. Third example मध्ये बघा या ठिकाणी in triangle PQR angle QPR this angle is now 90. Seg PM is perpendicular to seg means hypotenuse QR. या ठिकाणी व्हॅल्यूज पुटअप केलेल्या आहे. पी एमची व्हॅल्यू या ठिकाणी 10 दिलेली आहे फिगरमध्येच, क्यू एम इज इक्वल टू 8 दिलेली आहे आणि क्वेश्चन आहे या ठिकाणी फाइंड क्यू आर. अगोदर आपल्याला क्यू आरसाठी एम आर काढणं आवश्यक आहे. एम आर काढा, या दोघालाही ॲड करून मग आपल्याला क्यू आर मिळू शकते. मग या ठिकाणी हाच फॉर्म्युला बाय जॉमेट्रिक मीन्स बाय थेरम of geometric theorem of geometric mean. geometric mean यूज करा. या ठिकाणी पी एम स्क्वेअर इज इक्वल टू ह्या ज्या दोन साईड आहे क्यू एम इंटू एम आर व्हॅल्यूज आता पुटअप करून देऊ आपण. बघा पी एमची व्हॅल्यू या ठिकाणी 10 आहे, 10 स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एमची व्हॅल्यू आहे 8 इंटू एम आर आपल्याला फाइंड करायचं आहे. अँड हेन्स याला सॉल्व केल्यानंतर 10 स्क्वेअर मीन्स 100 आणि इकडे 8 जो आहे इंटू करू नाही तर त्याला आपण डिवाइड करू 8 विच इज इक्वल टू एम आर. अँड हेन्स एम आर इज इक्वल टू 8 ने डिवाइड करा 100ला आणि त्याचं आन्सर काढा. किती आन्सर येणार आहे, ते येणार आहे 12.5. आता या ठिकाणी एम आरचं आन्सर 12.5 आलं. आपल्याला पाहिजे आहे क्यू आर इज इक्वल टू क्यू एम प्लस एम आर which is equal to QM is 8 plus MR is 12.5 which is equal to 20.5. Hence QR is equal to, this is the answer. Means we can write hence QR is equal to 20.5. हे अशा प्रकारे आपल्याला ते सॉल्व करता येईल. त्याच्यानंतर आपण फोर्थ एक्झाम्पल बघूया. फोर्थ एक्झाम्पलमध्ये बघा इथं इन टेक्स्टबुक सी फिगर 2.19 फाइंड RP and RP means this and PS is this using the information given in triangle PSR या ट्रायंगलमध्ये ते आपल्याला फाइंड करायचं आहे. याच्या अगोदर आपण अभ्यासला आहे की हे कशावरून, या ठिकाणी 30 डिग्री दिसल्याबरोबर हे 30 आहे, हे 90 आहे, तर आपल्याला फाइंड करता आलं पाहिजे हे 60 आहे आणि मग 30 60 90चा जो ट्रायंगल आहे तो आपल्याला त्याचा थेरम यूज करायचा आहे. नाव या ठिकाणी मी लिहून घेतलं आहे बघा. नाव इन दिस ट्रायंगल PSR, in this triangle, in triangle PSR, angle S is equal to 90 degree, angle P is equal to 30 degree, and hence we can find the remaining angle R.
is equal to 60 degree. And hence 30, 60, 90 by 30 degree, 60 degree, 90 degree theorem we can find. पहिले आपल्याला बघायचं आहे RP is equal to, मग हा RP आपल्याला या ठिकाणी हायपोटेन्यूस आहे, हा 30 आहे, हा 60 आहे आणि हा लिहितो मी 60 डिग्री. ठीक आहे. आपल्याला ही साईड RP जर काढायची असेल तर हा हायपोटेन्यूस आहे आणि फक्त आपल्याला एकच साईड ऑपोजिट साईड दिलेली आहे. ऑपोजिट साईडवरून आपल्याला हायपोटेन्यूस काढता येते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. 30, 60, 90 वरून आपण हा हायपोटेन्यूस काढू, मीन्स 30च्या ऑपोजिट साईड दिलेली आहे. मग ही साईड हायपोच्या हाफ असते एवढं आपल्याला माहीत आहे. अँड हेन्स ही 30च्या समोरची साईड ऑपोजिट साईड मीन्स SR is equal to a half into hypotenuse means RP. Now putting the values, SR is given means 6 is equal to half into RP. याला सॉल्व करा. हेन्स RP is equal to RPला हाफने मल्टिप्लाय केला आहे, मीन्स 2ने डिवाइड करून आहे, इकडे गेल्यानंतर ते मल्टिप्लाय होईल, मीन्स 2 into 6 होईल. अँड हेन्स RP is equal to 6 to the 12. अशा प्रकारे RPची व्हॅल्यू आपण काढू शकलो 12. मग या ठिकाणी ही 12 आहे. 12 आल्यानंतर आपल्याला हायपो माहीत झाला. आता 60च्या अपोजिटची साईड आपल्याला दुसरं फाइंड करायचं आहे. इथं RP नंतर PS फाइंड करायचं आहे. PS या ठिकाणी बघून घ्या. PS ही जी दिलेली आहे व्हॅल्यू, तर ही 60 डिग्री अँगलच्या अपोजिटची साईड आहे आणि म्हणून थेरम काय सांगतो का ही साईड SP जो आहे तो SP आपल्याला काढता येतो. SP इज इक्वल टू काय सांगतो आहे तो थेरम, त्या थेरममध्ये आपण बघितलं आहे √3/2 इंटू हायपो मीन्स RP. याला सॉल्व करायचं आहे. SPची व्हॅल्यू दिलेली आहे का? दिलेली नाही. अँड हेन्स SP तसंच ठेवायचं आहे, विच इज इक्वल टू √3/2 इंटू RPची व्हॅल्यू आताच काढली आपण, विच इज इक्वल टू 12. 2ने डिवाइड करा, 2 1 जा 2 आणि 2 6 जा 6, 12, 2 6 जा 12. मग या ठिकाणी हे आन्सर आला आहे आणि म्हणून आपण लिहू शकतो SP इज इक्वल टू 6√3, 6 इंटू √3. हे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही व्हॅल्यूज काढता आल्या. अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व करता येते. ठीक आहे. तर या ठिकाणी काही कोणाला अडचण जाणार नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट 5th एक्झाम्पल बघणार आहोत. 5th एक्झाम्पलमध्ये बघा, या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि व्हेरी इझी आहे ही. फॉर फाइंडिंग AB अँड BC. या ठिकाणी बघा हा ट्रँगल कोणता आहे. या ठिकाणी या ट्रँगलचे राईट अँगल ट्रँगल आहे आणि ह्या ज्या 2 साईड्स आहे ह्या मात्र कॉन्ग्रुएंट आहे आणि म्हणून ॲटोमॅटिकच हे 45 आणि हा 45 डिग्रीचा अँगल होणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी AB इज इक्वल टू BC इथं लिहिलेलं आहे. AB इज इक्वल टू BC, कारण या ठिकाणी मार्किंग करून आहे ऑलरेडी आहे एक्झाम्पलमध्ये, म्हणजेच हे गिवन आहे. कारण हे जे अँगल्स आहे 45 आणि ते कॉन्ग्रुएंट असल्यामुळे कॉन्ग्रुएंट अँगलच्या अपोजिट जे साईड्स आहे त्या कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे. त्यानंतर अँगल BAC हा जो अँगल आहे हा अँगल आपल्याला कितीचा राहणार आहे, तो राहणार आहे 45 डिग्रीचा. त्यानंतर ही साईड या ठिकाणी मग हा 45 आहे, हा 45 आहे, दोन्ही आपल्याला माहीत आहे. हाही 45 हे दोन्ही कॉन्ग्रुएंट राहणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी ही साईड AB साईड आणि ही BC साईड दोन्ही इक्वल आहे. ठीक आहे. आणि याची व्हॅल्यू या थेरमनुसार किती येणार आहे, तर ती 1/√2 टाइम्स. ठीक आहे.
त्याच्यानंतर व्हॅल्यूज पुटअप करा. या ठिकाणी हा हायपोटेन्यूस आहे √8, तो दिलेलाच आहे या ठिकाणी, आणि म्हणून इथे 1/√2 हे तसंच लिहावं लागेल इंटू AC ची व्हॅल्यू पुटअप केली. त्याच्यानंतर याला थोडंसं सिम्प्लिफाय केलं. √2 मीन्स √4 इंटू √2. √4 मीन्स 2 आणि इंटू √2, आणि हे जसंच्या तसंच राहील 1/√2. आता 1 आहे आणि हे आहे, हे दोनही जर कट झाले तर 2 1 जा 2, या ठिकाणी आन्सर येणार आहे 2. तर अशा प्रकारे AB and hence AB is equal to BC is equal to answer 2. एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण हे नेक्स्ट एक्झाम्पल बघू. 6th, फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. आता आपल्याला पेरिमीटर विचारलं आणि साईड पण विचारलं. कशाचं? स्क्वेअरचं, ज्या स्क्वेअरचा डायगोनल 10 सेंटीमीटर आहे. अशा प्रकारचं एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी या ठिकाणी मी हे एक्झाम्पल पूर्ण लिहित नाही, ठीक आहे, परंतु दिलेल्यानुसार ठीक आहे आपण याला सॉल्व करूया. 6th एक्झाम्पल, आणि म्हणून हे 6th एक्झाम्पल आहे या ठिकाणी. ठीक आहे, मी एक्झाम्पल पण लिहून घेतला आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक इथं डायग्राम दिलेली नाही आहे, आपल्या समजण्यासाठी आपण ती डायग्राम काढून घ्यायची आहे आपल्याला. लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए स्क्वेअर. मी या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल घेतला, ABCD अशा प्रकारचा. आता हा क्वाड्रिलॅटरल जो आहे तो इज ए स्क्वेअर. हा स्क्वेअर असल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहीत आहे. ऑल साइड्स ज्या आहे त्या कॉन्ग्रुएंट असणार, मीन्स इक्वल असणार, आणि ईच अँगल ते सुद्धा 90चे राहणार, ते सुद्धा कॉन्ग्रुएंट राहणार. ठीक आहे. अशा वेळेस मग या ठिकाणी हा घ्या, हा राईट अँगल ट्रँगल होईल. मीन्स इन राईट अँगल ट्रँगल, राईट अँगल ट्रँगल, इन राईट अँगल ट्रँगल. कोणता राईट अँगल ट्रँगल? ट्रँगल ABC हा इकडचा घेऊ आपण, ट्रँगल ABC. मग या ट्रँगलमध्ये पायथागोरस थेरम यूज करायचा आहे आपल्याला. पायथागोरस थेरम जर यूज केला तर काय होईल? या हायपोटेन्यूस जो आहे त्याचा स्क्वेअर आणि उरलेले जे साईड आहे त्याच्या स्क्वेअरची सम. ठीक आहे, कोणतंही उलटं तिलटं लिहिलं तरी काही हरकत नाही. या ठिकाणी 2 साईड्स आहेत त्या मी त्याचा स्क्वेअर अगोदर घेतो. मीन्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. ही साईड इकडे घ्या किंवा ही सम तिकडे घ्या. ठीक आहे, इक्वेशनमध्ये दोनही सारखंच असते. या ठिकाणी आता समजा AB अँड BC दोनही इक्वल असल्यामुळे चारही साईड्स इक्वल आहे. ही जर मी x घेतली, ही x आपण घेऊ, आणि म्हणून समजण्यासाठी नाही x घेतले तरी चालते. मग या ठिकाणी ABची व्हॅल्यू x आहे, तिचा स्क्वेअर इथे होईल, आणि प्लस हे कॉन्ग्रुएंट असल्यामुळे ती इक्वलच आहे. मीन्स x आहे त्याचं स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. ACची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे 10, मीन्स 10 स्क्वेअर. याला सॉल्व केलं, x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर मीन्स 2x स्क्वेअर विच इज इक्वल टू या ठिकाणी 10 स्क्वेअर. 10 स्क्वेअर मीन्स 100. याला सॉल्व करा. 2-3 पद्धतीने सॉल्व करता येईल. मी 2ला इकडे इंटू आहे तर डिवाईड करतो. x स्क्वेअर इज इक्वल टू 100 अपॉन 2. त्यानंतर याला एकतर डिवाईड करून घ्या किंवा स्क्वेअर रूट काढलं तरी चालेल, पण त्यापेक्षा मी डिवाईड करून घेतो पहिले. 2 1 जा 2, 2 5 जा 10, 0 मीन्स 50. And hence x square is equal to 50. Taking square root, then we get x is equal to under root 50. Means taking square root. आपण square root घेतला आहे त्याचं. On of both sides.
मग याला सॉल्व करा. एक्स इज इक्वल टू √50 मीन्स 25 इंटू 2 √25 मीन्स 5 इंटू √2. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू जी आहे ती एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी 5√2 असं आपल्याला आन्सर मिळाला आहे. आणि एक्स म्हणजे काय घेतलं होतं आपण, ती साईड ऑफ द स्क्वेअर. अँड हेन्स या ठिकाणी साईड ऑफ द स्क्वेअर इज इक्वल टू 5√2 हे मिळालेलं आहे. मग या ठिकाणी युनिट आपल्याला यूज करायचं आहे. युनिट सेंटीमीटर सांगितलं आणि म्हणून इथे युनिट सेंटीमीटर असं राहणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इथं विचारलं आहे पेरिमीटर. नाव पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. कोणते याचा पेरिमीटर जर असेल तर त्याच्या जेवढ्या साईड्स आहे त्याच्या लेंथची सम मीन्स द पेरिमीटर ऑफ द फिगर. या ठिकाणी स्क्वेअर आहे, स्क्वेअरचा पेरिमीटर मीन्स 4 टाइम्स साईड मीन्स 4 इंटू साईड असं होईल. विच इज इक्वल टू 4 इंटू या ठिकाणी साईड आताच आपण काढली आहे 5√2 विच इज इक्वल टू 4 5 या ठिकाणी 20 होईल. 4 5 20 √2. and hence we can write the perimeter of square is equal to 20 √2 सेंटीमीटर. युनिट लिहायला विसरायचं नाही. अशा प्रकारे आपल्याला ते सॉल्व करता येते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एखादं एक्झाम्पल बघू. 7th वालं अशाच प्रकारचं इझी आहे. आपल्याला हे एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व करता येतील. ठीक आहे, इझी काढायचं आहे. इझी या ठिकाणी जॉमेट्रिक मीन यूज करून FD पण फाइंड करायचं आहे, EF फाइंड करायचं आहे. 8 नंबरचं जे एक्झाम्पल आहे, फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टेंगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 12 सेंटीमीटर. ठीक आहे, डायगोनल काढायचं आहे रेक्टेंगल काढून. ठीक आहे, रेक्टेंगलच्या ऑल साईड्स 90 डिग्रीच्या असते, इक्वल असते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पायथागोरसचा थेरम यूज करा आणि सॉल्व करा. आपण या ठिकाणी हे 2 स्टारचे एक्झाम्पल्स आहे, त्यापैकी फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते 9th या ठिकाणी मी घेणार आहोत. ठीक आहे, बघा. इन फिगर 2.22 M इज मिड पॉईंट ऑफ QR. त्यानंतर अँगल PRQ इज इक्वल टू 90 डिग्री. प्रूव्ह दॅट PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. मग याला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर जसं आपण प्रूफ घेतो त्या पद्धतीने मी घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. बघा, या ठिकाणी गिवनमध्ये या ठिकाणी दिलेला आहे इन राईट अँगल ट्रँगल. हा राईट अँगल ट्रँगल आहे PQR. धिस पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ QR. ठीक आहे, एवढं या ठिकाणी गिवन आहे म्हणून ते गिवनमध्ये लिहिलं. त्यानंतर जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते टू प्रूव्हमध्ये या ठिकाणी मी लिहितो आहो. टू प्रूव्ह या ठिकाणी आहे PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. नाऊ प्रूव्ह या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पायथागोरसचं थेरम या ठिकाणी लागू शकते. आता हे एक चॅप्टर चालू आहे तर आपल्याला माहिती आहे, पण एक्झाममध्ये अशा प्रकारचं लक्षात येणार नाही आणि म्हणून राईट अँगल ट्रँगल दिसलं तर शक्यतोवर पायथागोरस थेरम लागणार आहे. या ठिकाणी आपल्याला जो मोठा ट्रँगल या ठिकाणी दिसतो तोही राईट अँगल ट्रँगल आहे आणि हा जो छोटा ट्रँगल दिसतो तोही राईट अँगल ट्रँगल आहे. दोन्ही ठिकाणी पायथागोरस थेरम आपण जर यूज केला तर बघू. आता अगोदर हा मोठा ट्रँगल आहे PQR मीन्स इन राईट अँगल ट्रँगल PQR. या राईट अँगल ट्रँगलमध्ये आपण बघूया की या ठिकाणी हायपोटेन्यूज आहे PQ. हायपोटेन्यूजचा स्क्वेअर मीन्स PQ स्क्वेअर इज इक्वल टू दिस
कोणतीही साईड अगोदर घेतली तरी चालते. या ठिकाणी PR² प्लस या ठिकाणी RQ². याला आपण नंबर देऊ 1 नंबर. त्याच्यानंतर दुसरा ट्रँगल घ्यायचा आहे PRM. मोठा ट्रँगल झाला. आता छोटा ट्रँगल. छोटा ट्रँगल मीन्स इन ट्रँगल इन राईट अँगल ट्रँगल. कोणता ट्रँगल राहील? PRM. या ट्रँगलमध्ये पायथागोरस थेरम या ठिकाणी यूज करा. मग आपल्या लक्षात येईल PM² इज इक्वल टू काय होईल? PR² दिस PR² प्लस ही आहे RM². जसं इथं घेतलं होतं तसंच या ठिकाणी घेतलं. याला नंबर 2 द्या. हे दोन्ही जे आपण लिहिलं तर यामध्ये मी शॉर्टमध्ये लिहितो बाय पायथागोरस थेरम मीन्स PGT. इथंही तसंच आपण रिझन लिहू शकतो बाय PGT पायथागोरस थेरम. आता हे दोन्ही या ठिकाणी आपल्या लक्षात आले आहे. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी हा मिड पॉईंट आहे आणि म्हणून मिड पॉईंट असल्यामुळे आपल्याला पूर्ण RQ जर पाहिजे असेल तर RQ इज इक्वल टू ट्वाईस RM. याला रिझन काय देऊ शकतो? पॉईंट M इज ए मिड पॉईंट ऑफ RQचा हा मिड पॉईंट आहे. आता मिड पॉईंट असल्यामुळे RM इज इक्वल टू हा RMची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. RM इज इक्वल टू 1/2 दिस RQ. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याला नंबर देऊ आपण 3 नंबर देऊन देऊ. आता त्याच्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला 2 मध्ये टाकून घ्यायची आहे. इथं RM आहे ही व्हॅल्यू पुटिंग इन. या ठिकाणी लिहितो मी पुट इन इक्वेशन 2 मध्ये ठेवून दिलं तर आपल्याला काय मिळेल? 2 आलं बघा. PM² इज इक्वल टू PR² प्लस हाफ इंटू या ठिकाणी RMची व्हॅल्यू ठेवायची आहे हाफ RQ ही आणि याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल PM² इज इक्वल टू PR² प्लस 1/2. 1चा स्क्वेअर मीन्स 1 अपॉन 2चा स्क्वेअर मीन्स 4 इंटू RQ². आता ही PM² व्हॅल्यू या ठिकाणी आपण या ठिकाणी काढली आहे. त्यानंतर याला आपण 4नी थोडं मल्टिप्लाय करून घेऊ. मल्टिप्लाइंग बाय 4नी मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल? 4 इंटू PM² मीन्स 4PM². विच इज इक्वल टू यालाही 4नी मल्टिप्लाय करा 4PR² प्लस याला 4नी मल्टिप्लाय केलं तर 4 कॅन्सल होते आणि म्हणून या ठिकाणी फक्त शिल्लक राहते RQ². अशा प्रकारे या ठिकाणी याला आपण एक नंबर देऊ. 1 2 3 झालं. याला नंबर देऊ आपण 4 नंबर. आता 4 नंबर दिल्यानंतर मग या 4 मधून 1 सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. मीन्स नाव सबस्ट्रॅक्ट. कोणतं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला? 1 सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1
फ्रॉम इक्वेशन 4. या 4मधून हे 1 आपल्याला मायनस करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला काय मिळते बघा. या ठिकाणी हे इक्वेशन लिहितो मी. 4pm². 4pm². त्याच्यानंतर मायनस का होईल, हे pq² मायनस pq² इज इक्वल टू, मग हे लिहून घ्या इकडची राईट हँड साईड. 4pr² प्लस rq² आणि त्याच्यानंतर मायनस, या ठिकाणी मायनस करताना हे मायनस लिहून घ्यायचं आहे pr². त्याच्यानंतर हे जे rq आहे हे सुद्धा मायनस होईल, मायनस rq². हे मायनस करताना लक्षात ठेवायचं आहे. अँड हेन्स 4, या ठिकाणी 4pm² आहे ते जसंच्या तसंच राहील. 4pm² मायनस pq² इज इक्वल टू, या ठिकाणी आता लक्षात घ्या की 4 या ठिकाणी pr² आहे, इथेही पुन्हा pr² आहे, इथं 1 टाईम आहे. 4 - 1 मीन्स 3pr² होईल. आणि त्याच्यानंतर आता हे 2 पार्ट राहिले. हे आहे प्लस rq² आणि हे मायनस rq². दोन्ही अपोजिट आहे आणि म्हणून ते दोन्ही कॅन्सल होईल. आणि अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मिळेल 4pm² मायनस 3 मायनस pq² इज इक्वल टू 3pr². आता हे इकडे घेतलं आणि हे तिकडे जर नेलं तर काय आपल्याला मिळेल, 4pm² हे इकडे आणलं आहे ही साईड, मायनस 3pr². तर हे pq² तिकडे घेऊन चला, मायनस आहे तर विच इज इक्वल टू pq². अशा प्रकारे मिळेल. त्याच्यानंतर मग ती साईड, आता साईड आपण चेंज करून घेऊ बघा. अँड हेन्स pq² इज इक्वल टू, हे तिकडे लिहितो मी, 4pm² मायनस 3pr².